पर्यंत पोहोचवतोय. यस, आज आशिक खेळताना दिसेल का? यस, आशिकी आहे. यस, आशिक बनाया. खऱ्या अर्थानं आशिक ही आज मात्र आपल्याला खेळताना दिसेल. आम्ही सातत्याने त्याचा उल्लेख एकच करतोय, हँडसम क्रिकेटर. सकाळी वेगळा ड्रेस, संध्याकाळी वेगळा ड्रेस, रात्री वेगळा ड्रेस. यस, हँडसम क्रिकेटर कोण असेल तर मात्र तो आहे आशिक. यस, त्याची ही खेळी आज मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बघूयात, एका बाजूने असेल आर्यन शिडके तर दुसऱ्या बाजूने एस जी महापोली. या दोन संघांमधली ही लढत आपल्याला आता मात्र पाहायला मिळते. सगीर आणि उमेर डॉन ही सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने इथे मात्र पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आपल्या भेटीला येतोय. प्रथम षटक हे पॉवर प्ले आणि दुसरं षटक इथे मात्र आपल्याला बाकीचे पुढचे षटक इथे मात्र निर्बंध नसणार आहे. त्या रिंग ऑफ द किंग, त्या रिंगचा किंग जर कोणाला म्हटलं गेलं असेल तर खऱ्या अर्थानं असेल केदार. कारण ती 38 सर्कलची जी रिंग आखली गेली आहे, त्या 38 सर्कलचे निर्बंध असताना कुठेतरी त्या निर्बंधामध्ये एक चांगली गोलंदाजी करायची असते. म्हणून की काय रिंग ऑफ द किंग म्हटलं गेलंय केदारला. केदार इथे मात्र तयार झालाय. समोर आहे सगीर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. केदार पहिला चेंडू असेल, हलक्या हाताने खेळलाय. धाव घेण्यासाठी नापसंती काय झालंय तर इथे मात्र विकेट मिळालाय. यस, आम्ही कन्फ्युज झालो की मैदानात घडतंय तरी काय. फलंदाज बाद, पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. इट विकेट इथे मात्र मिळाली आहे. आपण पाहू शकताय. लक्ष देऊन खेळणं ही गरजेचं आहे. आपण पाहू शकताय. आणि नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या दिशेने पोहोचलाय. आशिक आहे ना? येस, आशिक आणि आरिफ हे दोघं जुळे भाऊ आहेत आणि ते संघामधून खेळताना दिसतात. कधी कधी खऱ्या अर्थानं कन्फ्युजन होतं की अशातला आशिक कोणता आणि आरिफ कोणता. आशिक पोहोचलाय. आम्ही जरूर त्याचा उल्लेख केलेला की हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याचा उल्लेख आम्ही केलाय. सकाळी वेगळा ड्रेस, संध्याकाळी वेगळा ड्रेस, रात्री वेगळा ड्रेस. यस, हँडसम क्रिकेटर आशिक मैदानाच्या दिशेने मात्र पोहोचलाय. बघूयात, केदारनी मात्र अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी इथून मात्र चालू केली आहे. आम्ही म्हटलं ना, रिंग ऑफ द किंग त्याला म्हटलं गेलंय. कुठेतरी मात्र त्याला नावेला साजेसं असं काम ही करताना मात्र केदार आता पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर तयार. दुसरा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. हा चेंडू असे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करायचं होतं. डायरेक्ट हिट करायचं होतं. कुठेतरी मात्र निशाणा चुकला गेला. तदनंतर केलं गेलेलं कव्हर ही चुकलं गेलं. 2 धावा सहजरित्या आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न घेत असताना तू मे इथे मात्र जाणवली आणि फायनली आपली विकेट वाचवत आशिक मात्र तो जो पॉकेट आखला गेलाय त्या पॉकेटमध्ये सेफ झोन मध्ये मात्र पोहोचला गेलाय. आपण पाहू शकताय. तब्बल धावा घेतला या चेंडूवर 2 धाव फलक. 2 धावेच्या बढतीनं 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस जाऊन पोहोचलाय. यस, 2 या अंकावर धाव फलक मात्र जाऊन पोहोचले गेले. 2 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, शेष आहे. यस, अभिनव पाटील सुद्धा आपल्याला खेळताना दिसतील. असं वाटलं की सकाळ पहिल्या सामन्यामध्ये तो खेळताना दिसणार नाहीये, पण नक्कीच त्यांनीही चांगला खेळ या मैदानात दाखवलाय. बघूयात, पुढचा चेंडू असेल ऑन साईडला खेळलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक क्या बात आहे, टिपलाय झेल. आम्ही ज्या खेळाडूचं नाव घेतलं अभिनव पाटील मात्र खेळताना दिसला की नाही असं आम्हाला वाटलं, पण त्याच खेळाडूने इथे मात्र झेल टिपलाय आणि फलंदाजाला दाखवलंय तंबूचा रस्ता. फलंदाज बाद, विकेट क्रमांक 2चं पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. तरी लख लख त्यांच्या नेतृत्वाची धार, त्यांच्या नेतृत्वाची धार, त्यांच्या नेतृत्वाची धार. नेता खंबीर वाघ मर्दानी झुंजार, वाघ मर्दानी झुंजार, वाघ मर्दानी झुंजार. तरी लख लख त्यांच्या नेतृत्वाची धार, नेता खंबीर वाघ मर्दानी झुंजार. थँक्यू टीजे. विकेटचं पतन झालंय. काय गोलंदाजी करतोय. आम्ही नाव इथे मात्र दिलं गेलं मार्फत त्याला साजेसी काम मात्र इथे केदार आता खऱ्या अर्थानं करताना दिसतोय. तब्बल फेकले गेले 3 चेंडू आणि धावसंख्या फलकावर आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. नवीन फलंदाज मिजानला मात्र आणलं गेलंय. यात मिजानवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. अशा पद्धतीने मिजान मात्र
यस नक्कीच दोन्ही बंधुराज एक स्ट्राईक एक नॉन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये आणि खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते क्षेत्ररक्षण मात्र झालंय. कारण चेंडूने वेग इतका होता ना की कुठं अडवणं थोडंसं कठीण झालं, पण तदनंतर मात्र त्या चेंडूला त्यांनी मात्र रोखलं 38 सर्कलच्या आतमध्ये. क्या बात आहे, एक धावा आली. धावफलक 4 चेंडूच्या समाप्ती अखेरी जाऊन पोहोचलंय 3 या अंकावर. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. हा ही चेंडू एज घेतली आहे. मॅनला चेंडू जाईल डीप क्षेत्रामध्ये. एक धाव येते पण चेंडू निघून गेलाय. सरळ सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. धरीला ध्यास ओळख दादाची हक्काचा माणूस. निस्वार्थ जनसेवा धरीला घास ओळख दादाची हक्काचा माणूस. हातच्या लहान मोठ्या ज्या पद्धतीने म्हटलं ओळख दादाची हक्काचा माणूस, खऱ्या अर्थानं आपल्या हक्काचा माणूस. कुठेही माणूस कुठलाही व्यक्ती मदतीची हाक घेऊन तांबरे साहेबांपर्यंत गेलाय आणि तो खाली आत मात्र पोहोचलाय. अजूनपर्यंत कधी असं झालेलं नाहीये. नक्कीच गरीबाच्या मागे सातत्याने उभा राहणारं व्यक्तिमत्व. त्यानंतर आपल्या विभागातील खेळाडू कुठेतरी मात्र मोठ्या हुद्द्यावर असावे याकरिता मोफत MPSC UPSC चे क्लासेस वाचनालय यांनी मात्र उघडली. तेच मात्र निलेशजी सांबरे साहेब यांचं गीत इथं वाजवण्यात येत आहे. स्वीचिट करायचं होतं, फटका फसला गेलाय. आम्ही सातत्याने म्हणतोय की लगा तो आबाद नाही तो बर्बाद. जर कोणता असेल तर नक्कीच हा स्वीचिट. षटक क्रमांक इथे मात्र एक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचलाय 7 या अंकावर. भारताची माजी कर्णधार MS धोनी यांचा जर्सी क्रमांक 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 1 संपलाय. शेवटच्या अंतिम 3 षटकाचा खेळ अजूनही बाकी राहील. देऊयात एक संधी मंत्रमुग्ध करण्याकरिता आमच्या प्रेक्षक राजाला डिस्क जॉकीला. मोठ्यांच्या मनात बसलाय राव. डंके की चोट पर काम है उसका विरोधाला देत न भाव. आगे दिलदार डॅशिंग लोकने तानील तांबरे गाजतय ना. आहे दिलदार डॅशिंग लोकने तामिल सांबरे गाजतय ना. आगे दिलदार डॅशिंग लोकने तानील तांबरे गाजतय ना. आगे दिलदार डॅशिंग लोकने तानील तांबरे. थँक्यू. चेंडू व्यवस्थापक चेंडू घ्या. चेंडू पाठवून द्या. चेंडू व्यवस्थापक ही विनंती करतोय. षटक क्रमांक 1 संपलाय. धावसंख्या फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेले, स्थिरावलं गेलंय. पण पाहू शकताय दुसरं षटक घेऊन गोलंदाजी माग पर यस भूषणला आणलं गेलंय. भूषणवर जिम्मेदारी आता मात्र सोपवली गेली आहे. असं वाटलं की अभिनव पाटील येतोय की काय गोलंदाजीसाठी, कारण खूपदा त्याला पाहिलंय आम्ही आर्यन झिडके संघाकडून गोलंदाजी करत असताना. बघूयात कुठेतरी मात्र असं वाटलं की त्याला आणलं जाईल, पण तो मात्र आज आपल्याला गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये दिसणार नाहीये. तदनंतर मेडगावावरून चेतन ही इथपर्यंत उपस्थित झालाय आर्यन झिडके संघाच्या मागे. आणि तदनंतर खास करून अभिनव पाटीलसाठी तोही इथपर्यंत उपस्थित झालाय. आपलंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चेतन वेलकम, सुस्वागतम. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर आहे 7 या अंकावर. शेवटच्या अंतिम 3 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यामध्ये दुसरं षटक घेऊन इथे मात्र भूषण तयार. गोलंदाजी मागपर. पहिला चेंडू असेल साईडला खेळला गेला. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असताना धाव घेतली तरी किती, तर नक्कीच एकच धाव इथे मात्र घेतली आणि धावफलक एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचले 8 या अंकावर. पहिल्या चेंडूचा खेळ इथे मात्र सुटला गेलाय. कुठेतरी मात्र निर्बंधही सुटले गेलेत. आपण पाहू शकताय एक वेगळं पटल, एक वेगळं मैदान आता मात्र या क्षेत्ररक्षणात सजवलं गेलंय. कुठेतरी मात्र असं होतं की या 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करायचं होतं. आता मात्र निर्बंध सुटले गेलेत. बघूया हे निर्बंध सुटले गेल्यानंतर असताना कुठेतरी मात्र थोडीशी दमछाक मात्र खऱ्या अर्थानं आता मात्र पाहायला मिळेल फलंदाजाची. गोलंदाजी माफ करता या. दुसरा चेंडू. हाही चेंडू असेल. काय चेंडू आहे. यस, याला जरूर म्हणीन सबमरीन डिलिव्हरी, कारण ज्या पद्धतीने सबमरीन मात्र पाण्याच्या आतमध्ये राहून शत्रूवर धावा बोलते त्या पद्धतीने कुठेतरी मात्र त्या चेंडूची ही उंची कमी करून या चेंडूला डिलिव्हर केलं गेलं आणि धावा मात्र बोलला गेला. बघूयात पुढचा चेंडू असेल. आता मात्र दोडीचा असते. केदार आहे. जेव्हा जेव्हा केदार चेंडू कलेक्ट करण्याकरिता पोहोचतो तेव्हा असा एकही चेंडू नसेल की केदारच्या हातामधून मात्र सुटला नसेल. विकेटचं बदल पुनश्च एकदा झील 5च्या स्वरूपात तंबूच्या असलेला परतलाय.
थँक्यू डीजे. 3 चेंडू संपले. धावसंख्या फलकावर आहे. नक्कीच इथे मात्र पंकजी भोईर अतकोली शाखा अध्यक्ष आपलेही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच इथे मात्र चेंडू संपले. 3 धावसंख्या फलकावर आहे 8 या अंकावर. आणि आता मात्र फटक्यामध्ये आहे ताकद. चेंडूला पाठवलंय सरळ कुठे तर पत्रा बजाव शॉट. 6 धावा. षटकार. कमॉन डीजे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमाने त्यांनी समाज कार्य केले. आरोग्य सेवा माता बहिणींना सक्षम केले. शेतकरी जवानांसाठी हो कार्य केले. युवकांना रोजगारास पाठबळ दिले. समाज सेवेत जीवन वाहिले. मैदानी खेळांना प्राधान्य दिले. समाज सेवेत जीवन वाहिले. माणूस सच्चा आदर्शवान दिलासा घेतोय ठाम. अरे डंके की चोट पे काम है. थँक्यू डीजे. षटकार आलाय आणि धावसंख्या षटकाराच्या बढतीने जाऊन पोहोचली आहे 14 या अंकावर. धावफलक मात्र जाऊन पोहोचले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. शेष राहिलाय अंतिम 2 चेंडू आहेत. कशा पद्धतीने ते मात्र फेकतोय. 5वा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. प्रयत्न चांगले होते. धाव मात्र मिळालेल्या चेंडूवर 2. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावर आहे 16 या अंकावर. पाच चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू. साही चेंडू फटक्यामध्ये पुनश्च होती एकदा ताकद आणि चेंडूला सरळ पाठवलंय. आसमान दाखवलंय. गेलाय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 22 या अंकावर. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. त्याचे एक मिनिट थांबायचं आहे. आपण स्वागत आणि सत्काराकडे वळतोय. पंकजी भोईर आतकोली जिजाऊ शाखा अध्यक्ष येथे उपस्थित झालेत. त्यांच्या स्वागत आणि सत्काराकरिता मी मंडळाचे सदस्य ते म्हणजे यश यांना विनंती करतो की प्लीज त्यांनी पंकजी भोईर यांचं स्वागत आणि सत्कार करायचं. वेळात वेळ काढून या स्पर्धेकरिता ते उपस्थित झालेत. मान्यवरांची उपस्थिती खूप महत्त्वाची असते आणि ते वेळात वेळ काढून येथे उपस्थित झाल्या त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांच्या स्वागत आणि सत्काराकडे आपण वळतोय. थँक्यू डीजे. त्यानंतर पुढील सत्काराकडे आपण जातोय. रमेशजी जाधव सुद्धा येथे उपस्थित झालेत. त्यांच्या स्वागत आणि सत्काराकडे मी पुनश्च एकदा विनंती करतो यश याला की यश आपण रमेशजी जाधव यांचं स्वागत आणि सत्कार करून घ्यायचंय. प्लीज वेलकम, सुस्वागतम. ओर टू कॉम्बॉक्स तेजस. थँक्यू. आपण पाहू शकताय की तिथे मात्र नक्कीच गोलंदाजी मागपड आहे अमोल. अपील केलं गेलंय. अपील फेटाळून लावलाय पंचांकडून. तदनंतर आदरणीय कल्पेशजी पाटील अगदी गुड मॉर्निंग टीमचे उपाध्यक्ष यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. आणि मी साईनाथ भेरे यांना विनंती करेन. किस गोलंदाज तयार. दुसराही चेंडू फाईन लेगच्या दिशेने जाताना दिसेल. एकच धाव आली आहे. ताबिजकडून 9 रनचा इशारा. धाव थांबवण्यात आली आहे. एकच धाव घेतली. धावफलक एकेरी धावेने जाऊन पोहोचलाय 24 या अंकावर. चेंडू संपलेत आतापर्यंत 1 माफ करा 2
अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. सत्कार सोहळाही आपण लाईव्ह स्क्रीनला पाहू शकताय. आमची सावली क्रिएशन टीम आहे. एका बाजूने सत्कार सोहळा आणि तदनंतर मात्र एक सामनाही आपण पाहू शकताय. क्या बाद आहे. आमच्या सावली क्रिएशनची अदा ही खूप वेगळी आहे, आपण पाहू शकताय. येस, इथे मात्र सिंग डाऊन विकेट इथे मात्र खेळलं गेलं. एक धाव आले एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 25-25. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर हे सामोला आहे. थोडंसं आपण पाहू शकता गेम कुठेतरी स्लो झालाय. ज्या अर्थी प्रेक्षकांना आवड असते षटकार चौकारांची, त्या कुठेतरी मात्र थांबवण्यात आलाय. पुढचा चेंडू असेल फटक्यामध्ये. पुनश्च एकदा ताकद दाखवली आहे आणि चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू चाललाय सरळ झी मारच्या पार. षटकारचा धावा. डीजे आहे दिलदार डॅशिंग लोकने तांदील सांबरे गाजतैना. आहे दिलदार डॅशिंग लोकने तांदील सांबरे गाजतैना. आहे दिलदार डॅशिंग लोकने तांदील सांबरे गाजतैना. थँक्यू डीजे. येस, नक्कीच आज चेंडू वैयक्तिक खेळलाय उमेर आणि 23 या धावांवर खेळताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे या 31 धावांमधील वैयक्तिक धावा या उमेरच्या आहेत. 23 धावा मात्र उमेरच्या आहेत. क्या बात आहे, जबरदस्त. इथे मात्र बॅटिंग असं वाटलं प्रथम द्वितीय षटकामध्ये की मापोली संघ बॅकफुटला जातोय की काय, पण तदनंतर मात्र यस, गोलंदाज सय्या ही चेंडू आहे बॅटने आणि प्रतीकनी तिथे मात्र केलंय क्षेत्ररक्षण. क्या बाद आहे. हे क्षेत्ररक्षण केलं गेलंय. धावा मात्र रोखल्या गेल्या 4, पण इथे मात्र धावा मिळवल्यात. या चेंडूवर गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतात की 2 आणि धावफलक 33 या अंकावर धावफलक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले गेले. शेवटच्या आणि अंतिम 1 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. यस, सावली क्रिएशनचे ऑपरेटर कल्पेश घोतारणे यांची आपण बाईट जरूर ऐकूयात की या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट करत असताना त्यांना मात्र नक्कीच कसं वाटलं, कशा अनुभव आहेत. बघूयात. फटक्यामध्ये पुनश्च एकदा ताकद आसमान दाखवलंय. चेंडू सरळ गेलाय. गेंद गई तो का गई, गेंद गई तारामंडल में. 6 धावा. षटकार. लाखों की बस्ती में दिलदार हस्ती है जिल्ह्यात गाजतैना. अरे डंके की चोट पे काम है उसका, विरोधाला देत नाही भाव. आहे दिलदार डॅशिंग लोकने तांदील सांबरे गाजतैना. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 3 ही संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 39-39 या अंकावर. जाऊयात सामन्याच्या दिशेने. षटक क्रमांक 3 ही संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 39-39 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. थँक्यू तेजस. तर यापुढील होणारी मॅच टीम रॉयल क्लब आणि मिडस्पोर्ट कशिवली दोन्ही संघांचे कर्णधार रेडी राहायचे नाणेफेकीसाठी. यापुढच्या होणाऱ्या मॅचेस ज्या आहेत त्या 3 षटकांच्या असतील, याच्याकडे दक्षता द्या. टीम रॉयल क्लब आणि मिडस्पोर्ट कशिवली. धन्यवाद. यस, पाहिलं आपण की ज्या पद्धतीने मुनीसर टप्पा घेतला चेंडूने आणि सरळ विसावला गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कारण सर मी सातत्याने म्हणतोय यष्टी रक्षक जर कोण असेल तर गोलंदाजा आरसा
आणि एक अनुभवी आरसा मात्र या गोलंदाजासमोर उभा आहे. हेच बघूयात. यष्टीरक्षक म्हणून गोलंदाज सय्या झालाय. दुसराही चेंडू उडवला गेलाय सरळ बॅटने आणि टिपलाय झेल. अशक्यला ही शक्य करून दाखवलंय आणि पाठवलंय तंबूच्या असलेला ताबिशला. फलंदाज बाद. ताबिश बॅक टू दी पवेलियन. डीजे कोई शहंशाह कहता उसे, कोई बादशाह कहता उसे, कोई सम्राट कहता उसे, कोई किंग भी कहता उसे. थँक्यू. ताबिश बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आरिफ मात्र पोहोचलाय. येस आशिक त्याचा बंधुराज आपण पाहिलं की त्याला ज्या जिम्मेदारीने पाठवलं होतं ती जिम्मेदारी तो मात्र पार पाडू शकलेला नाहीये. पण आरिफवर आता मात्र ती जिम्मेदारी दिली आहे ती मात्र पार पाडेल का? नक्कीच पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय प्रणितचा आणि ती 5 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे मात्र तयार पुढचा चेंडू घेऊन. थांबवण्यात आलं. इस अंपायर 2 बॉल ना. चेंडू किती आलेत? 2. इस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पाहू शकताय एक कॉलिंग जबरदस्त. कशिवली मीत स्पोर्ट्स कशिवली संघाचे कर्णधार आम्ही तुमची वाट पाहतोय. आपला विपक्षी संघ इथपर्यंत पोहोचलाय. नक्कीच इथे मात्र चेंडू संपले आतापर्यंत 3 अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. वसीम डिंडाला मात्र आणलं गेलंय. आपण पाहू शकताय आरिफ आणि वसीम ही जोडी आहे. तब्बल चेंडू संपले 3. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या फलकावर 40 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. पुढचा चेंडू असेल येस निर्धाव चेंडू. आरिफ कुठेतरी मात्र बॅकफुटला गेलाय. आपण पाहू शकताय तब्बल चेंडू संपले 4. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय आणि शेष राहिलाय. बघूयात पुढचा चेंडू यस आरिफ कडून खेळला गेलाय. केदार कडून इशारा आला की त्या चेंडूला तू कलेक्ट कर. कलेक्शन ही झालंय आणि नक्कीच इथे मात्र आपण पाहू शकताय की धावा तरी मिळाल्यात कितीतरी. या चेंडूवर मात्र धाव मिळवली आहे 1 आणि एकेरी धावेने धावफलक 41 या अंकावर. चेंडू संपलेत 5. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय शेष राहिलाय. आहे व्हाईट बॉल आपण पाहू शकताय. आपण व्हाईट बॉल आपण पाहिलं तर आमची सावली क्रिएशन टीम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मात्र हे टिपताना दिसत आहे क्षणचित्र. कल्पेश उतारणे ही अतिशय चांगल्या पद्धतीचं ऑपरेटिंग करताना इथे मात्र तेही आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. येस हा चेंडू असेल इट्स नो बॉल. आपण इथे मात्र पाहू शकताय आणि त्यावर धावा घेतल्या गेल्यात 9 + 2 म्हणजे 3 धावा इथे मात्र मिळतील आणि 3 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 45 या अंकावर.
येस धावा मिळतील तरी किती तर या चेंडूवर धाव मिळेल फक्त आणि फक्त एक. षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली गेली आहे 46 विजयाकरिता 47 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. 47 धावांचं आव्हान इथे मात्र पार केलं जाईल का हे ऐकवण्याकरिता तुमच्या समवेत जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये मोनी सर. आधी जाऊयात अदवरच्या सोबत टॉसबॉक्सकडे, जिथे मात्र दोन्ही संघांचे कर्णधार जाऊन पोहोचले गेलेत. यस अदवर यांना विनंती करतोय की अदवर शेलार यांना विनंती करेन टॉससाठी जायचं आहे, जिथे मात्र दोन्ही संघांचे कर्णधार आहेत. आणि मान्यवरांना मी विनंती करेन आदरणीय रमेश जाधव त्यासमवेत आदरणीय पंकजी भोईर यांना देखील विनंती करतोय. यस रमेश जाधव आणि पंकजी भोईर यांना विनंती करेन की टॉसबॉक्सकडे जायचंय. यापुढील होणारी मॅच एका बाजूला टीम रॉयल क्लब झिडके असेल, विपक्षामध्ये 3 षटकांची मॅच. बॉल नवीन 3 षटकाची मॅच. नवीन चेंडू दिला जाईल. नो पॉवर प्ले नसेल. मिसपोर्ट कशेवली आणि रॉयल झिडके या दोघांच्या माध्यमातून टॉस पाहायला मिळतोय आपल्याला. दोन्ही संघांचा जर विचार केला तर मातर्ब संघ असतील दोन्ही, पण कॉलिंग दिली जाते. बोथ टीम कॅप्टन्स येथे मात्र उपस्थित झाले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक केली जाते. जिजाऊ अशी कॉलिंग दिली आहे. यस नाणेफेक जिंकली रॉयल झिडके संघाने. कॅप्टन सर्वप्रथम तुमचा डिसिजन काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय. दुपारचं सत्र आहे, तडाख्याचं ऊन पडलेलं आहे. या सत्रामध्ये सातत्याने धावा खूप प्रमाणामध्ये होत असतात. तुमचं लक्ष काय असेल? प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल 3 षटकांच्या सामन्यामध्ये? असं काय टार्गेट आम्ही सेट नाही केलेलं. चांगला क्रिकेट खेळायचा प्रयत्न करू. समोरची टीम पण चांगली आहे. आम्ही पहिल्यांदा त्यांच्याशी भिडत आहे, त्याच्यामुळे होम ग्राउंडचा थोडासा आम्हाला ॲडव्हान्टेज घेता येऊ शकतो. नक्कीच कोणते गोलंदाज असतील ज्यांच्यावर तुम्हाला मात्र विश्वास असेल, ज्यांच्या विश्वासाने तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय? ऑन फील्ड जशी कंडिशन असेल तसे आम्ही बॉलर यूज करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक. दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत कर्णधार सर्वप्रथम तुम्ही नाणेफेक जिंकले असते, तुमचा डिसिजन काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. मात्र आता मनाविरुद्ध डिसिजन येतोय. प्रथम फलंदाजी करावी लागेल. प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांचा सामना आम्ही म्हणालो मगाशी सुद्धा, आता सुद्धा सांगतोय की धावा खूप प्रमाणामध्ये होत असतात. तुमचं लक्ष काय असेल? कुठपर्यंत धावा ठोकण्याचा प्रयत्न कराल 3 षटकांमध्ये? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. 40+ जाण्याचा प्रयत्न कराल. हवेचा खूप झोक उजव्या बाजूच्या फलंदाजांना चालू आहे. कोणते राईटी हँड फलंदाज असतील जे मात्र या मैदानावर खूप प्रमाणामध्ये धावा ठोकू शकतात? विकी, गिरीश, रुपेश असे चांगले प्लेयर आहेत. बेस्ट ऑफ लक तुम्हाला सुद्धा. लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे मात्र जोडले जात आहेत मोनिश सर. ओ टू कॉम बॉक्स. यस दरम्यान मी वळतोय आदरणीय पंकजी भोईर यांच्याकडे. यस पंकजी भोईर साहेब, काय म्हणाले या टुर्नामेंटबद्दल? अगदी तुम्ही इथपर्यंत पोहोचले वेळात वेळ देऊन. 2 शब्द या टुर्नामेंटबद्दल. नमस्कार. सर्वप्रथम KH ग्रुप आणि जिजाऊ चषकाला मी माझ्या जिजाऊ परिवाराकडून एक लाख शुभेच्छा देतोय. अतिशय सुंदररित्या असं योगदान या चषकला दिलेलं आहे. आणि खरोखरच आज बघायला गेलं तर आज अंबाडी या ग्रामीण क्षेत्रामध्ये आपला KH ग्रुप आणि जिजाऊ चषक एक मोठ्या उत्साहाने पार पाडतोय. आणि या KH ग्रुपचे संपूर्ण टीमला माझ्या जिजाऊ परिवाराकडून लाख शुभेच्छा. आणि जे खेळाडू आज या मैदानात खेळतात खरोखर त्यांनाही माझ्याकडून लाख शुभेच्छा. आणि खेळाडूंना एवढंच सांगतो मी, जसे आपण 12 खेळाडू जसे आपण एकत्र मैदानात खेळतो तसं समाजकार्यासाठीही आपण 12च्या 12 भले आपले नाही कुठे, पण आपल्या गावामध्ये तरी समाजकार्यासाठी नक्कीच 12च्या 12 खेळाडू उतरा. नक्कीच समाजकार्याची एक दिशा घेऊन आपणही नक्कीच पुढे जाऊ. आणि खरोखरच पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो KH ग्रुपला. साईनाथ दादा ग्रुप एक अतिशय चांगल्या परीने हा नियोजन आयोजन इथे केलेलं आहे. नक्कीच उद्याही मी वेळात वेळ काढून आपणच्या सोबतीला इथे नक्कीच येण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. यस नक्कीच धन्यवाद. एक चांगला संदेश तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान आदरणीय सनी भेरे इंडियन आर्मीमध्ये जे कार्यरत आहेत आणि आमच्या झिडक्या गावाचं नाव ज्यांनी एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवला, त्यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. चला बोलतोय मैदानामध्ये 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. एका बाजूला अभिनय पाटील, नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतो प्रतीक जाधव, ही रेग्युलर जोडी. आणि त्यांच्या विपक्षामध्ये षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाज सज्ज झालाय ताबिश.
ही मॅच बघण्यासारखी असेल. अगदी 47 धावांचा वाण. पहिला चेंडू बॅटची इनर एज घेतली होती. अगदी थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, गली आणि थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण फेकी हीपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. आणि या एका धावेच्या जोरावरती समीकरण अगदी 47 धावांचा पाठलाग करताना एक यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. म्हणजे श्रीगणेश हा केला जातोय, खातं उघडलं जात आहे. संख्या 1 नी वैयक्तिक सांघिक खातं उघडलं गेलंय अभिनय पाटील याच्या बॅटमधनं. गोलंदाज पुन्हा एकदा ताबिश पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरोधात. लेफ्ट आणि राईट हे कॉम्बिनेशन अनेकदा आपण झिडके संघाकडनं पाहायला मिळतोय. त्याच्या जोरावरती फलंदाजाचा खऱ्या अर्थाने दमछाक होतोय. गोलंदाजाचा दमछाक होतोय आणि क्षेत्ररक्षकांना देखील वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागतंय. गोलंदाज ताबिश पुढचा चेंडू घेऊन. प्रतीकच्या विरोधामध्ये हा चांगल्या पद्धतीचा चेंडू. नक्कीच मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, पण फेकी हीपर्यंत सहज सोप्या पद्धतीने मात्र 2 धावा या कंप्लीट केल्या जातील. आणि या 2 धावेच्या जोराने समीकरण जाऊन पोहोचलं गेलंय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असेल पॉवर प्लेचं षटक. असं म्हणतात की पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी जर बघितलं गेलं तर महेश पाटील जर 12च्या आतमध्ये धावा दिल्या आणि एखाद विकेट असेल तर गोलंदाज त्या षटकामध्ये पुढे असतो. पण फलंदाजाच्या नजरेमध्ये जर बघितलं गेलं तर कुठच्याही प्रकारची विकेट न गमावताना जर धावसंख्या 12च्या पुढे नेली गेली तर तो संघ पुढे पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र ती तडजोड करताना आपल्याला दोन्ही संघ लढताना पाहायला मिळतील. इथे 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न अपील पंचाकडे देखील केली जाते, पण सुखरूपरित्या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट होती आणि 3 धावेच्या जोराने समीकरण 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. याच दरम्यान आदरणीय हर्षदजी बजागे केएच ग्रुपचे सदस्य यांचं इथे स्वागत झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि तदनंतर देवेंद्रजी शेळके वावली यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. पुढचा चेंडू काय अप्रतिम चेंडू हाताळला होता. ही खऱ्या अर्थाने ताबिशची ताकद आहे. अभिनय पाटीलच्या विरोधामध्ये जर अशा प्रकारचे तुम्ही चेंडू हाताळत असाल तर मी म्हणेन की एक महाशक्तीच गोलंदाज पुन्हा एकदा प्रदान करताना पाहायला मिळेल. हा चेंडू अगदी कधी तुझं तर कधी माझं निघून जाईल सरळ सीमारेषे बाहेर. येतोय षटकार. थँक्यू डीजे. यस बघा महेश पाटील, आपण जेव्हा घरच्या मैदानामध्ये खेळतो ना तो माइंडसेट वेगळा असतो. ते पॉझिटिव्ह माइंडने मैदानामध्ये बघतोय, प्रेशर मैदानामध्ये नसतो. आणि मी म्हणेन की घरच्या मैदानामध्ये बेनिफिट असा असतो की मैदानातली जी छोटीशी हरकत आहे, चेंडूची जी पिचवरती हरकत होती ती ठाऊक असते, कुठल्या पद्धतीने चेंडू येणार. आणि मी म्हणेन की हा चेंडू अभिनय पाटीलला अगदी सरळ सोपा होता. आणि त्या चेंडूवरती असं काय झालं तर नक्की ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या डोक्यावरनं निघून गेला सीमारेषे बाहेर. आणि 6 धावेच्या जोरावरती समीकरण जाऊन पोहोचलं गेलंय अगदी 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 या आकड्यावरती. एक शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 47 धावांचा पाठला या 47 धावांचा पाठलाग करताना 12 धावसंख्या फळकावरती जोडली गेली आहे. कुठल्याही प्रकारचा विकेट नाही. स्टेबल आहे संघ. पण महापोलीस संघाला इथून जर पलटवार द्यायची असेल तर मी म्हणेन विकेट घ्याव्या लागेल, ज्यामध्ये अभिनय पाटील याचा विकेट खूप जास्त इम्पॅक्ट करेल या मॅच मध्ये. कारण की मागचीच मॅच आपण बघितली, अभिनय पाटील शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये थांबला होता आणि त्याच्या जोरावरती जवळजवळ 6 चेंडू राखून संघ जिंकला होता टीम आर्यन शिडके. पण यावेळेस अगदी समोर जो पक्ष संघ आहे तो गोलंदाजीचा तोफखाना म्हणून त्यांना ओळखलं जातं. पण त्या प्रकारची गोलंदाजी आज या मैदानामध्ये दिली जाईल. कारण की मी म्हणतोय अनेकदा की इतिहास तुमच्या नावावरती किती मोठा आहे ते विसरून तुम्ही आज या मैदानामध्ये काय करू शकता याच्यावरती जास्त बघितलं जातंय. आणि इथे महापोलीस संघ ओळखलं जातं गोलंदाजीसाठी, पण ती गोलंदाजी दाखवावीच लागेल, नो डाऊट. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती 12. एक शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा तो फलंदाज पाहायला मिळेल ताबिशच्या विरोधामध्ये. हा चेंडू लोवर फुल टॉस सरळ उडवून दिलाय, निघून जाईल सीमा रेषे बाहेर. बॅक टू बॅक 2 में 2 ठोक डाले. कम ऑन डीजे. लाखों की बस्ती में दिलदार हस्ती है जिल्ह्यात गाजतई ना. अरे उनके की चोट पे काम है उसका विरोधाला देत नाही भाग. नक्कीच मी म्हणेन की
मेरे हौसलों में अभी मेरी जान बाकी है, ये दौड़ भी थी उड़ान बाकी है, मेरे सादगी में मेरी अंदाज भी लगाना, तो ये शुरुआत भरती अंजाम भी बाकी है. आणि तो अंजाम दिला जातोय पूर्णपणे. अगदी 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 47 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. महेश पाटील, मी म्हणतोय की पहिल्या 4 चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी, कुठच्याही प्रकारचे मोठे फटके नव्हते, स्टेबल होते. पण शेवटचे जे 2 चेंडू आहेत, मी म्हणेन की 5व्या चेंडूवरचा प्रेशर घेतला होता गोलंदाजांनी आणि त्याच्या जोरावरती 6वा चेंडू हा लोअर फुलटॉस टाकून बसले. बघा, अनेकदा आपण बघतोय की जेव्हा जेव्हा गोलंदाजाच्या विपक्षामध्ये एक मोठा फटका येतो, गोलंदाज त्याचा पुढचा चेंडू यॉर्कर लेनचा हाताळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच यॉर्करच्या शोधामध्ये होतं काय ताबिश, पण तो चेंडू मात्र फसला आणि लोअर फुलटॉस चेंडू. अभिनय पाटीलच्या विरोधामध्ये जर लोअर फुलटॉस चेंडू असेल तर त्याचा हसर काय होईल ते मात्र दाखवून दिलंय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर कोणत्याही प्रकारची विकेट न गमावताना 18 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. एक मजबूत स्थिती बनवली गेली आहे आणि इथून जर त्यांचा बुरुज ढासळवायचा असेल तर मी म्हणेन की या गोलंदाजाला तडजोड करावी लागेल. 18 चेंडू विजयासाठी 29 धाव्यांची गरज असेल. गोलंदाज आशिक पहिला चेंडू घेऊन हॅलो, पंचांचा इशारा बीमरच्या स्वरूपामध्ये नो चेंडू हाताळला गेलाय. अतिरिक्त धाव नक्कीच मिळेल. सरप्राइझिंग होते फलंदाज, कारण की वेगाने चेंडू शरीरावरती आला आणि या नोच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. अगदी कुठच्याही प्रकारचे चेंडू हाताळले नाहीयेत. पुढचा चेंडू प्रतीक जाधवसाठी असेल फ्री हिट, म्हणजे जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी, बस रनआउट नाही होना है. हा चेंडू टप्पा पडलाना नंतर थोडासा कट होताना पाहायला मिळाला. चांगली लेंथ होती. मी म्हणेन या प्रकारची लेंथ आणि लाईन सातत्याने हाताळावी लागेल आशिकाला. पण म्हणतात ना की राईट आणि लेफ्ट हे कॉम्बिनेशन असताना गोलंदाजाला प्रत्येक चेंडूवरती आपली रणनीती बदलावी लागते आणि त्याच्या जोरावरती कधी कधी हा गोलंदाजाकडनं चुकी होते. यावेळेस आशिष चुकी करेल का? एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली आहे 20 या आकड्यावरती, म्हणजे अजून 27 धावांची गरज असेल. यापुढील सर्व सामने 3 षटकांचे असतील, याची नोंद घ्यायची आहे. हॅलो, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आशिक पुन्हा एकदा सज्ज होतोय अभिनयच्या पाटीलच्या विरोधामध्ये. हा चेंडू काय देखना चेंडू होता, अपस्टमच्या बाहेर. मी म्हणेन महेश पाटील का भाग्यशाली राहिला. अभिनय पाटील यांनी या चेंडूवरती बॅट नक्कीच खोलली होती, पण किस्मत भी हमेशा बहादुर का साथ देती है और इस बार बहादुर कौन तो मैं बोलूंगा, हम कहेंगे की अभिनय पाटील. या 6 चेंडू इनर एज घेऊ शकला असता, पण निघून गेले रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान आदरणीय रामदासजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्याचबरोबर आदरणीय विशाल होन यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. पुढचा चेंडू इथे नक्कीच चेंडूला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ढकलून दिलं होतं. 2 धावा या झपाट्याने कंप्लीट केल्यात. बघा, ही रनिंग बिटवीन द विकेट ही जोडी जी आहे ना, ती खूप वर्षांपासून एकत्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते सलामीसाठी. त्याच्या जोडीवरती मी म्हणेन की इंडियन क्रिकेट टीममध्ये ज्या प्रकारे शिखर धवन आणि रोहित शर्माची एकजूट होती, एकनिष्ठा, एकामेकावरचा विश्वास जो होता, त्याच प्रकारे या दोघांवरती आहे आणि त्याच्या जोरावरती किती झपाट्याने दुसरी धाव देखील घेतली जाते. याला म्हणतात एक कॉम्बिनेशन. मैदानामध्ये जेव्हा जेव्हा धावत असतात त्यावेळेस मात्र यस, नो आणि वेट ह्या 3 गोष्टी खूप जास्त प्रकारे इम्पॅक्ट करतात आणि त्याचं एक परिपूर्ण उदाहरण काय तर या जोडीकडे बघा. गोलंदाज पुन्हा एकदा आशिक अभिनयच्या विरोधामध्ये. हा चेंडू फुलटॉस मिसटाइम स्ट्रोक नक्कीच, पण निघून जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. विरोधाला देत नाही भाव. आहे दिलदार डॅशिंग लोकनेता नीलेश तांबरे गाजतैना. आगे दिलदार डॅशिंग लोकनेता नीलेश तांबरे गाजतैना. आगे दिलदार डॅशिंग लोकनेता. महेश पाटील जर बघितलं गेलं ना या मैदानाचा अंदाज, तर लॉंग ऑन पासून ते डीप मिड विकेट पर्यंत जो मधला क्षेत्र आहे ऑर्थोडॉक्स कॉर्नर वगैरे, तो क्षेत्र खूप जास्त लांब आहे. या मैदानाची बाउंड्री ती खूप मोठी आहे आणि तिथे फटका अनेकदा झेलवताना पाहायला मिळतोय. आणि यावेळेस मी म्हणेन की भाग्यशाली ठरलेत फलंदाज. नशीबाची साथ देखील मिळते आणि त्याच्या जोरावरती एक चांगला खेळ दाखवला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज आशिक. पुढचा चेंडू इथे ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, पण कलेक्शनमध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली. तिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो वसीम जिंडा आणि फेकीपर्यंत 2 धावा या कलेक्ट केली जातील आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली. आता मात्र 17 धाव्यांचं लक्ष राहिलं असेल.
पुढचा चेंडू यावेळेस आउट ऑफ दी लेग स्टंप. नक्कीच लेग स्टंपवरती हाताळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील सहज सोप्या पद्धतीने इथे कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा वाईट +2 अशा 3 धावा मिळतील आणि या 3 धाव्यांच्या जोराने समीकरण आता मात्र सोपं होताना पाहायला मिळेल. असं मी म्हणेन की लक्ष्य को पाने का जुनून कुछ इस तरह से चढ़ गया है की अब तो ठोकरों से भी हमें इश्क हो गया है. जितके ठोकरे लागतील त्यांच्यासोबत पण आम्हाला आता प्रेम झालाय, कारण की लक्ष्यला जे चुनौती दिली गेली आहे, जो अंतिम एंड शोधायचा आहे, त्या एंडला शोधण्यासाठी प्रेम तेवढं झालंय. गोलंदाज आशिक पुन्हा एकदा हा चेंडू अगदी लोअर फुलटॉस फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता, पण बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काहीसा आला नाही. हा शॉट बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडूचे जर लँड पॉईंट बघितला गेला तर अगदी फलंदाजाचा जो पोझिशन होता, ज्या क्रीजमध्ये उभे होते त्याच्या एक्झॅक्टली पुढे पडला. त्याच्या जोरावरती हा फटका बनवू शकला नाही. चेंडू थोडासा पाठी असता तर मी म्हणेन की हा चेंडू नक्कीच मोठ्या फटक्यासाठी गेला असता. तडजोड चांगली होती, गोलंदाजाचं करावं लागेल कौतुक. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले बिनबाद 34 या आकड्यावरती. महापोलीस संघ बॅकफुटला जे आहेत त्याचा एकच रिझन जे विकेट घेऊ शकले नाही. विकेटची संधी मैदानामध्ये निर्माण देखील झाली होती, पण तो विकेट घेऊ शकले नाही आणि त्याच्या जोरावरती टीम महापोलीस संघ आता मात्र इथून बॅकफुटला पाहायला मिळतोय. पण अजून देखील वेळ असेल. म्हणेन की या आधी काय झालंय हे विसरून टीम महापोलीस संघाला आता येणाऱ्या 12 चेंडूवरती काय करता येईल याच्याकडे जास्त फोकस करावं लागेल. एक पक्की रणनीती मैदानामध्ये बनवावी लागेल आणि त्या रणनीतीवरती कायम उभं राहावं लागेल. म्हणतात ना की या विश्वातील सर्वात मोठा गुरु कोण, तर मी म्हणेन अनुभव, आणि तो अनुभव आज मात्र इथे पणावा लावावा लागेल. 12 चेंडू विजयासाठी 13 धाव्यांची गरज असेल. वसीम डिंडा गोलंदाजीवरती सज्ज होत आहे. अगदी वसीम डिंडा जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतो तेव्हा तेव्हा मी म्हणतो की स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट काय असतं ते याच्याकडनं शिकावं. हाईट छोटी आहे पण फाईट खऱ्या अर्थाने खूप साऱ्या मोठमोठ्या फलंदाजांना त्याने दिली आहे आणि सातत्याने त्याच्याकडनं एक चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. आता मात्र लक्ष कठीण तेवढंच असेल, कारण की समोरचा जो संघ आहे तो एक स्टेबल पोझिशनवरती आहे आणि त्या स्टेबल पोझिशनवरती त्यांना खाली आणणं तेवढंच कठीण. हा चेंडू सरळ निघून जाईल. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सलामी देणारा हा प्रेक्षकांना षटकार. वागावानी जाव करतात एंट्री, वागावानी जाव करतात एंट्री, वैरी पळतो तवा. वागावानी जाव करतात एंट्री, वैरी पळतो तवा. केएस ग्रुपची अंबडीत हवानं त्यांचा नाद नाही करायचा भावा. केएस ग्रुपची अंबडीत हवानं त्यांचा नाद नाही करायचा भावा. थँक्यू दिजे. तर या षटकाराच्या जोरावरती अभिनय पाटील याने दाखवून दिलंय की हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, हम लढेंगे और लढते रहेंगे. हे दाखवून दिलं या फटक्यावरती आणि त्याच्या जोरावरती समीकरण आता मात्र जाऊन पोचलं गेलंय ते तब्बल 40 या आकड्यावरती. या 40 मधला वैयक्तिक अभिनय पाटीलचा जर विचार केला तर 28 धाव्यांवरती खेळताना पाहायला मिळतोय. एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं गेलंय मैदानामध्ये आणि त्याच्या जोरावरती एक समीकरण हे जोडलं गेलंय. पुन्हा एकदा वसीम पुढचा चेंडू. हा चेंडू चांगल्या पद्धतीच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. नक्कीच चेंडूवरती चांगल्या पद्धतीची ड्राईव्ह पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये खेळाडू तिथे तैनात होते. नक्कीच उमेर चेंडूला कलेक्ट करून फेकी येईपर्यंत एक सिंगल धाव घेतली जाईल. आणि बघा महेश पाटील एक मोठा खेळाडूचे लक्षणे हेच असतात की जेव्हा संघ एक चांगल्या पोझिशनवरती असेल तेव्हा रिस्क न घेताना मी म्हणेन की एक मोठा फटका मारला तर स्ट्राईक रोटेशन, सिंगल डबल ही खूप जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच काय की क्रिकेटला म्हटलं जातं की सिंगल डबल ही लाईफलाईन आहे क्रिकेटची. प्रतीक यावेळेस उड़वलाय चेंडू. तरबूजे को देखकर तरबूजे ने भी अपने रंग बदल दिए. निकल गई गेंद सीधी साजन के घर. विनिंग शॉट. मॅन ऑफ दी मॅच. या मॅचचा हिरो कोण, तर ज्याच्या बॅटमधनं निघाला 29 धावा. अगदी जर बघायला गेलं तर 4 षटकारांचा हा विराजमान खेळाडू अभिनय पाटील यांना विनंती करेल की आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय.
टीम महापोली विनंती करेन आपला कर्णधार किंवा एक खेळाडू आमच्यापर्यंत जोडा प्लीज. दिलगिरी व्यक्त करतो, सर्टिफिकेट आमचे जे देतोय ते बनवलेले नाही आहेत, सो प्लीज सर्टिफिकेटसाठी एक प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचवा. यस, ज्या खेळाडूला सर्वांची नावं माहिती असतील असा खेळाडू आमच्यापर्यंत जोडा. 12 खेळाडूंची ज्याच्यापर्यंत नाव ज्याला माहिती असतील. अँड हार्डलक टीम महापोली, एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला, इथपर्यंत पोहोचले आणि अगदी जिजाऊ चषक 2022 मध्ये तुम्ही देखील एक चांगली छाप सोडण्यामध्ये इथे सज्ज झाले होते. हार्डलक मित्रांनो, आजची हार ही तुमचा उद्याचा विजय असतो, कारण की अनेकदा म्हणतो तेरे गिरने से तेरी हार नहीं, तू इंसान है कोई अवतार नहीं, फिर गिरेंगे और फिर उठेंगे और कहेंगे हम लढेंगे और हम लढेंगे. यस, तो लढा पुन्हा एकदा मैदानामध्ये द्या. ऑल दी बेस्ट तुम्हाला पुढील तुमच्या वाटचालीसाठी टीम महापोली.